सर्वांना नमस्कार. आपल्या या चॅनलवरती आज नवीन एक स्टोरी घेऊन येत आहे, जिचं नाव आहे समर रेवती. समर प्लीज लग्न करूयात ना आपण, हे आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे. पण समर चिडत म्हणाला, रेवती प्लीज जबरदस्ती नकोस करूस. मला आत्ताच नाही लग्न करायचं. हे लग्न माझ्यासाठी लग्न नसून सापळा ठरेल. आणि रेवती पुन्हा गप्प झाली. दुसऱ्या दिवशी तयार होत असताना ती गप्पच राहिली. ती निघू लागली तेव्हा समर तिच्या मागे गेला आणि वाटेत तो तिला म्हणाला, रेवती मला माहीत आहे तू माझ्यावर रागवले आहेस, पण घाई करू नकोस, ज्यामुळे आपल्या दोघांना त्रास होईल, नंतर गुदमरल्यासारखं होईल. असं प्लीज वागू नकोस. रेवती आज आनंदाने फुलत होती. तिला पुण्यात एका मोठ्या फर्ममध्ये नोकरी मिळाली होती. याचा आनंद का नसावा तिला? रेवती एक 23 वर्षाची सुंदर तरुणी होती. गोरा रंग, गोल डोळे, लहान नाक आणि गुलाबी ओठ. ओठांच्याच वर काळा तीळ. तो तिला अधिकच आकर्षक करत होता. तिला मोकळ्या आकाशात उडण्याची आवड होती. तिला एकटं राहायचं होतं. आयुष्य तिच्या पद्धतीनं जगायचं होतं. जेव्हा कधी रेवतीचे वडील म्हणायचे, आम्हाला तुमच्यापेक्षा आयुष्यात जास्त अनुभव आहे, तेव्हा आमचं म्हणणं ऐक. यावर रेवती लगेच त्यांना म्हणाली, पप्पा मला माझ्या अनुभवातून काहीतरी शिकायचं आहे. रेवतीच्या वडिलांना तिला पुण्याला पाठवायचं नव्हतं. त्यांना रेवतीचा युक्तिवाद मान्य नव्हता. मग रेवतीच्या आईलाही समजलं, इतकं चांगलं काम आहे, आजकाल चांगल्या नोकऱ्या असलेल्या मुलींनाच विवाह सुरळीत चांगला पार पडतो. तेव्हा रेवतीच्या वडिलांनीही हात टेकले. मग खूप सल्ले देऊन रेवतीचे वडील तिला पुण्याला सोडून गावी परतले होते. रेवतीला सुरुवातीच्या काळात काही अडचणी आल्या, पण हळूहळू तिला पुण्यातील जीवनाची सवय झाली. गावाप्रमाणे इथे न टोकाटोकी होती न टाकझाक. रेवतीला आधुनिक कपडे घालण्याची खूप आवड होती. तिची अपूर्ण इच्छा ती आता पूर्ण करू लागली होती. मुक्त फुलपाखरासारखं ती तिचं आयुष्य जगत होती. ऑफिसमध्ये समरला भेटली. समरची दिल्लीहून पुण्याला बदली झाली. रेवती पहिल्याच नजरेत समरच्या प्रेमात पडली होती. रेवती आणि समर अनेकदा विकेंडला बाहेर जायचे, पण तिला कोणत्याही परिस्थितीत रात्री 9 वाजेपर्यंत तिच्या वसतिगृहात परतावं लागत होतं. त्यामुळे इच्छा नसून सुद्धा त्याला सोडावं लागत होतं. ती त्याच्या मिठीतून बाजूला झाली आणि समर म्हणाला, रेवती तू माझ्या फ्लॅटवर का शिफ्ट होत नाहीस? यामुळे आपण या चिकचिकीपासून सुटका करून घेऊ आणि आपल्याला प्रत्येक विकेंडला भटक्यांसारखं फिरावं लागणार नाही. रोज आपण एन्जॉय करू आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तू हॉस्टेलचा खर्च वाचवशील. रेवती तुटकपणे त्याला म्हणाली, तू वेडा आहेस का? मी तुझ्यासोबत अशी कशी राहू? म्हणजे माझा तुझ्याशी काय संबंध? समर तिला म्हणाला, जाऊ दे बाबा, तुम्ही गावाकडचे बॅकवर्ड विचारांचे लोक आहात. हे विसरलो होतो मी. छोट्या शहरातील लोकांची मानसिकता कितीही आधुनिक कपडे घातले तरी तशीच राहणार, बदलणार नाही. समरचं बोलणं ऐकून रेवती पूर्णपणे गप्प झाली. पुढचे काही दिवस समर आणि रेवती तुटक वागत होते. मग एक दिवस रेवतीने विचारले, असा का वागतोस? समर माझा काही दोष आहे का? समर म्हणाला, तुझा माझ्यावरचा अविश्वास. ती म्हणाली, विश्वासाची बाब नाही समर, पण माझ्या घरच्यांना हे कळलं तर ते मला माझी नोकरी सोडायला सांगतील. मग समर म्हणाला, तुला राहायचे असेल तर मला सांग. तू तयार असशील तर बाकीचं काम मी सांभाळतो. घरी वडिलांचं लष्करी राजवटीमुळे आत्तापर्यंत एकही तिला बॉयफ्रेंड मिळू शकला नव्हता. त्यामुळे तिला ही सुवर्ण संधी सोडायची नव्हती. त्यामुळे एका आठवड्यानंतर ती समरसोबत शिफ्ट झाली. घरी रेवतीने सांगितलं की तिला हॉस्टेलमध्ये खूप अस्वस्थ वाटत असल्याने तिने दुसऱ्या मुलीसोबत वेगळा फ्लॅट घेतला आहे. हे ऐकून रेवतीच्या आईवडिलांनी तिच्या घरी जाण्यासाठी सामान बांधलं. त्यांची मुलगी एकटी कशी राहते हे त्यांना पाहायचं होतं आणि रेवती घाबरली. समरला म्हणाली, आता आपण काय करूयात? समर हसत हसत म्हणाला, रेवती डोंट वरी, बघ मी कसले चक्कर चालवतो. दुसऱ्या दिवशी त्याने त्याची एक मैत्रीण रुपाली हिला घेऊन आला आणि म्हणाला, मी रुपाचा मोठा भाऊ म्हणून तुझ्या आईवडिलांसमोर हजर राहील. रेवतीच्या वडील आले आणि नंतर निघून गेले. समरच्या नाटकाने ते फार मोहित झाले. रुपाचा मोठा भाऊ म्हणून समर रेवतीच्या आईवडिलांना भेटायला यायचा. रेवतीचे आईवडील आता समाधानाने निश्चिंत होते आणि आरामात घरी परतले. रेवती आणि समर एकत्र राहू लागले. रेवतीला समरचा सहवास आवडायचा, पण ती तिच्या आईवडिलांशी खोटं बोलत आहे याची तिच्या मनात खंत देखील होती. आता ते दिवस रात्र एकत्र असायचे. एकमेकांसोबत बेड शेअर करायचे. फक्त लग्न तेवढं नाही, बाकी सगळं नवरा बायकोसारखं चाललं होतं.
एक दिवस रेवती समरला म्हणाली, समर, मी तुला आवडते का? त्यानं गालात हसून तिला होकारार्थी मान हलवली. ती म्हणाली, मग समर, आपण या नात्याला वेगळं नाव देऊया का? आणि समर म्हणाला, मला माफ कर यार, मी आधीच सांगितलं होतं की आपण फक्त मित्रांसारखे राहू. मला तुझ्यावर कोणतंही बंधन घालायचं नाही आणि तूही माझ्यावर कोणतंही बंधन घालू नकोस. आणि तू हे काय विचारतेस? आणि असं हे विसरतेस का माझ्या घरी राहून तुझी किती बचत होत आहे? आणि तुला माहीत आहे आणखीन इतर अनेक फायदे देखील आहेत, तुझा आणि माझाही. असं म्हणत त्यानं तिला डोळा मारला. रेवतीला समरचा हा फालतू विनोद अजिबात आवडला नाही. यावरूनच समर आणि रेवतीमध्ये 2 दिवस तणाव होता. पण पुन्हा एके रात्री समरने रेवतीला नेहमीप्रमाणेच पटवली. रेवतीलाही या नव्या जीवनशैलीची सवय झाली होती. समर तिला हवाहवासा वाटत होता. नवरा नसला तरी ती मनापासून त्याला समर्पित होत असायची. गुपचूप त्याच्यासाठी व्रतसुद्धा करायची. आज रेवती खूप अस्वस्थ होती. तिच्या मासिक पाळीची तारीख चुकली होती. तिने हे समरला सांगितल्यावर तो म्हणाला, रेवती, असं कसं होऊ शकतं? आपण सगळी खबरदारी घेतली होती. मग ती म्हणाली, तुला माझ्यावर शंका आहे का? तो म्हणाला, नाही बाबा, तसं नाही. हवं तर आपण उद्या टेस्ट करूयात. आणि रेवतीला ज्याची भीती वाटत होती तेच झालं. प्रेग्नन्सी किटचा टेस्टचा रिपोर्ट पाहून रेवतीचे हातपाय थंड पडले. समर तिची काळजी घेत म्हणाला, रेवती, काळजी करू नकोस, आपण उद्या डॉक्टरकडे जाऊ. दुसऱ्या दिवशी तिने डॉक्टरकडे जाऊन तिची समस्या सांगितली. नवरा बायको आहोत असं सांगून तेव्हा डॉक्टर म्हणाले, मी तुम्हाला पहिल्यांदा गर्भपात करण्याचा सल्ला देणार नाही. पुढे ही तुमची इच्छा. घरी आल्यावर रेवती समरची खुशामत करू लागली. त्याला हवं नको ते पाहू लागली. समर, प्लीज, आपण लग्न करूयात का? हे आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे. आणि समर चिडत म्हणाला, रेवती, प्लीज, माझ्यावर जबरदस्ती करू नकोस. हे लग्न माझ्यासाठी लग्न नसून सापळा ठरेल. अरे कसला सापळा? तुला मी आवडते की नाही? माझंही तुझ्यावर प्रेम आहे, म्हणूनच तर मी तुला सर्वस्व अर्पण केलं. आणि तो म्हणाला, प्लीज, मी लग्न नाही करू शकत. आणि रेवती पुन्हा गप्प झाली. दुसऱ्या दिवशी ती शांतपणे तयार होऊन निघू लागली. तेव्हा समरही तिच्यासोबत गेला. जाताना म्हणाला, रेवती, मला माहीत आहे तू माझ्यावर रागावलेली आहेस, पण असं काही करू नको ज्यामुळे आपल्या दोघांनाही नंतर गुदमरेल. या नात्यात फक्त आपल्या दोघांचाच फायदा आहे. आणि समरने आता लग्न करण्यासाठी नकार दिला. समर आणि रेवतीने डॉक्टरांना सांगितलं की काही वैयक्तिक कारणामुळे त्यांना सध्या मूल नको आहे. डॉक्टरांनी तिला गर्भपातासाठी 2 दिवसांनी येण्यास सांगितलं. समरने पूर्ण खर्च विचारल्यावर डॉक्टर म्हणाले 25,000 ते 30,000 लागतील. घरी आल्यावर समरनं हिशोब केला. रेवती, तुला 3-4 दिवस बेड रेस्ट घ्यावी लागेल. त्यामुळे तुला पगाराशिवाय रजा घ्यावी लागेल. तुझे खूप मोठे नुकसान होईल. त्यामुळे या गर्भपाताचा 50% खर्च मी उचलतो. रेवती तर त्याच्याकडे बघतच होती. तिला पुन्हा पुन्हा अपराधी वाटत होतं की ती एका सजीवाला मारेल. रेवती वारंवार विचार करत होती की तिचं आणि समरचं लग्न झालं असतं तरीही समरने 50% खर्च दिला असता का? किती व्यावहारिक असावं माणसाने. रेवतीने रात्री पुन्हा एकदा समरशी बोलण्याचा प्रयत्न केला. ती रडत होती, विनंती करत होती. लग्न केलं असतं तर हा सगळा गुंता सुटणार होता. मात्र त्यानं तिथेच संभाषण संपवलं. तो लग्नाला अजिबात तयार नव्हता. आणि समर म्हणाला, तुला समानता हवी आहे ना? पण आता तू फिमेल कार्ड खेळत आहेस आणि मला इमोशनल ब्लॅकमेल करत आहेस. ही दोघांची चूक आहे, म्हणून मी 50% खर्च भरतोय. आणि तसाही तुला काय खर्च आहे गं, हे तू विसरतेस की काय? हे घर माझं आहे, ज्यामध्ये तू भाडे न देता राहत आहेस. समरचं बोलणं ऐकून रेवती दवाखान्यात जेव्हापासून ती गर्भपात करून आली तेव्हापासून ती समरसोबत हसायची, बोलायची, पण तिच्या आत खूप काही बदललं होतं. अगोदर समरची काळजी घेणारी आणि पॉझिटिव्ह असलेली रेवती आता समरपासून दूर झाली होती. सुरुवातीला त्याला तिचे बदललेले वागणे आवडत होते, पण नंतर त्याची तिच्याची असलेली जवळीकता त्याला जाणवू लागली. पूर्वी समर ऑफिसमधून घरी यायचा तेव्हा रेवती त्याच्यासोबत चहा घेत असे. मूड आला तर कधी चांगलं जेवणही बनवत असे त्याच्यासाठी. पण या दिवसात ती बहुतेक वेळा बेपत्ता असायची. एके दिवशी समर म्हणाला, रेवती, उद्या मी माझ्या काही मित्रांना जेवायला बोलावले आहे. रेवती फार बेफिकीरपणे म्हणाली, मग बिनधास्त बोलव ना, तुझं घर आहे, मी काय करू? तुझे मित्र आहेत, तू त्यांना लंच किंवा डिनरला बोलवू शकतोस. तिचं बोलणं त्याला कळलं. तो म्हणाला, अरे यार, आपण एकाच घरात एकत्र राहतो, असं का म्हणतेस?
रेवती हसून म्हणाली, तुझ्या मित्रांचं मनोरंजन करायला मी तुझी बायको नाही. समर उदासपणे म्हणाला, मित्र म्हणूनही नाही करणार का तू काहीच? आणि रेवती म्हणाली, उद्या तुझ्या या मैत्रिणीला सुद्धा तिच्या मैत्रिणीसोबत बाहेर जायचं आहे. आता समर पुढे काही बोलू शकला नाही. आता रेवती समरपासून तुटक वागत होती. हसत नव्हती जास्त. तो तिचा पूर्वीचा सहवास मिस करत होता. आणि जेवताना रेवती समरला म्हणाली, समर, तू किती चांगला आहेस रे, तुला माहीत नाही? आता समर मनातल्या मनात खुश झाला. त्याला वाटलं की आता रेवती पुन्हा तिच्या प्रेमाची कबुली देईल, कारण आता तोही तिच्यावर प्रेम करू लागला होता. पण त्याच्या अपेक्षेपेक्षा विरुद्ध बोलत होती ती. ती म्हणाली, तू मला नकार दिला हे चांगलंच केलं. मला त्यावेळी नक्कीच वाईट वाटलं, पण आपलं लग्न झालं असतं तर मी या डबक्यात कुडत राहिले असते. हे ऐकून आता समरचा चेहरा पडला. त्याची खूप मोठी चूक झाली. एक बायको म्हणून जे गुण असायला हवे होते ते सगळे गुण होते रेवतीमध्ये, आणि त्याने तिला नकार दिला याचा त्याला पश्चाताप होत होता. पुढच्या महिन्यात समरला कंपनीच्या कामासाठी बेंगलोरला जायचं होतं, पण तिचं हे मनमोकळं वागणं त्याला आत्ता आवडलं नाही. त्याला वाटत होतं की तिनं पूर्वीसारखं वागावं. तो पुढच्या महिन्यात रेवतीला तिच्या वाढदिवशी प्रपोज करणार असतो. त्यानं मनात ठरवलं होतं आणि त्यानंतर घरच्यांच्या संमतीने ते पुढच्या वर्षी लग्न करणार. बेंगलोरला पोहोचल्यावरही समर तिला मेसेज करत राहिला. त्याला करमत नव्हतं, पण आधी चॅटवर बडबड करणारी रेवती आता फक्त हो नाही या मेसेजपुरती मर्यादित होती. समर तिला काळजीचे खूप मेसेज करायचा. जेवली का, उठली का, कशी आहेस? त्याला वाटायचं तिनंही विचारावं कसं आहेस, पण नाही, ती आता असं काही करत नव्हती. समर बँगलोरहून पुण्याला परतला तेव्हा रेवती तिथे नसल्याचे त्याला दिसले. त्यानं उतावीळपणे तिचा फोन डायल केला आणि ती म्हणाली, अरे यार, मी गोव्यात आहे, मजा करते. समर काही बोलायच्या आधीच रेवतीने पटकन फोन कट केला. रेवती 3 दिवसांनी परत आली तेव्हा समर तिला चिडून म्हणाला, रेवती, तू मला न सांगता निघून गेली, एकदा विचारलं सुद्धा नाही. आणि ती म्हणाली, तू नकार दिला असतास का? नाही ना. आणि मी का घेऊ तुझी परवानगी? सांग ना, तू माझा नवरा आहेस. आता काय बोलणार? हे ऐकून समरला वाईट वाटलं, पण काय बोलावं कळत नव्हतं. त्यानं स्वतः त्याच्यात आणि रेवतीमध्ये हे अंतर निर्माण केलं होतं. आता रेवतीला पुन्हा जवळ आणण्यासाठी समरने सर्व युक्त्या अवलंबल्या होत्या, पण आता रेवती पाण्यावरच्या तेलासारखी अलिप्त राहत होती. पुढच्या आठवड्यात तिचा वाढदिवस होता. समरनं तिला सरप्राईज देण्याचं प्लॅन केलं होतं. तो तिला प्रपोज करणार होता. त्यानंतर रात्री अचानक समरला खूप ताप आला. रेवतीने त्याची खूप काळजी घेतली. दुसऱ्या दिवशी तिने त्याच्यासाठी खिचडी भात बनवला. ती त्याला भरवू लागली, पण तो खायचं नाव घेईना. समर, तुला गोळी घ्यायची आहे, जेवण कर. घेतो मी गोळी, आणि इकडं. वेडा आहेस का तू? उपाशीपोटी गोळी घेतली तर काय होईल माहीत आहे ना तुला? हो, मरून जाईन ना मी, मरू दे, तुला काय फरक पडतो? समर असं म्हणाला आणि तिने त्याच्या तोंडावर हात ठेवला. तिला वाईट वाटलं होतं, पण ती आता दाखवत नसली, कबूल करत नसली तरी प्रेम होतं तिचं आणि त्याला हेच बघायचं होतं. मग त्यानं काहीतरी मनात ठरवलं. तिनं त्याची खूप काळजी घेतली आणि समर खूप भारावून गेला. त्याला ती जास्तच आवडू लागली. 5 दिवसानंतर समर पूर्णपणे बरा झाल्यानंतर रेवती आपल्याला सोडून कुठेही जाणार नाही असा आत्मविश्वास त्याच्या मनात निर्माण झाला. मग समरनं रेवतीसाठी हिऱ्यांची अंगठी खरेदी केली. उद्या रेवतीचा वाढदिवस होता. मग समर संध्याकाळी लवकर घरी आला. त्याने केकचे ऑनलाईन बुकिंग केलं होतं. तो आज तिची आतुरतेने वाट पाहत होता. ती घरी येताच त्यानं तिच्यासाठी चहा बनवला. ती हसली आणि चहाचा कप हातात धरून म्हणाली, समर सर, तुमचा हेतू काय आहे आज? आणि तो म्हणाला, उद्या तुझा वाढदिवस आहे, मला तुला स्पेशल फील करायचं आहे. आणि ती म्हणाली, ते करायला तुला माझ्या घरी यावं लागेल. आणि तो म्हणाला, तू तुझ्या वाढदिवसाला तुझ्या घरी जाणार आहेस, म्हणजे गावी? नाही, ती हसून म्हणाली, मी माझ्या ऑफिसजवळ एक छोटा फ्लॅट घेतला आहे. मला माझा वाढदिवस तिथं साजरा करायचा आहे. आता मला माझा खर्च स्वतः उचलायचा आहे. आणि हा निर्णय मी खूप आधी घ्यायला हवा होता. आता समर थोडासा खजील झाला आणि म्हणाला, मला माहीत आहे, तू गर्भपाताबद्दल अजूनही माझ्यावर रागावली आहेस. यार, तेव्हा मी तुझ्याशी लग्न करण्यास नकार दिलाय, माझी चूक होती. आणि ती म्हणाली, नाही, तू बरोबर होतास. जरी तू माझ्याशी लग्न केलं असतं तर आपण दोघं नेहमीच नाखुश राहिलो असतो. तुझी अडचण वाढली असती ना. समर म्हणाला, रेवती, मी तुझ्यासोबत आहे. मला तू खूप आवडते आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे.
पण ती म्हणाली, पण समर, मी तुझ्याकडे फक्त आकर्षित झाले होते. प्रेम असतं तर कदाचित आज मी वेगळं राहण्याचा निर्णय नसता घेतला. ती सामान बांधत होती आणि काहीतरी हातातून निसटून जाते असं त्याला वाटलं आणि तो बाहेर गेला. तासाभरानं परत आला. सकाळ झाली. तो तिच्यासमोर हसत हसत उभा राहिला. गुड मॉर्निंग म्हणून तिला बर्थडे विश केलं. त्याची चुळबुळ सुरू होती. ती म्हणाली, काय रे, काही बोलायचं आहे का तुला? आणि तो म्हणाला, हो, आता तू आणि मी वेगळं राहणार, मग आपण नेहमीच्या मंदिरात जाऊया? ती हसून हो म्हणाली. आता दोघेही दर्शन करत होते. तिने डोळे बंद केले होते आणि त्याच्यापासून दूर राहण्याची ताकद देवाकडे मागत होती. तो मात्र तिच्याकडे पाहत होता आणि तसंच त्यानं खिशातून मंगळसूत्र काढलं आणि तिच्या गळ्यात घातलं. तिच्या भांगांमध्ये कुंकू भरलं. तिला धक्का बसला आणि तिने अचानक डोळे उघडले आणि समर म्हणाला, आता मार, शिव्या दे किंवा आणखी काही कर, पण घरी चल. ते घर तुझी वाट पाहत आहे. तू जेव्हापासून त्या फ्लॅटमध्ये आलीस तेव्हापासून तो फ्लॅट नाही तर एक घर झालं आहे त्याचं. मला माफ कर, मी चुकलो. आणि आता आपलं लग्न झालं आहे आणि लग्न झालेल्या मुलीने असं एकटं राहायचं नसतं. आणि आता तिला काय बोलावं हेच कळेना. ती गुपचूप पुन्हा फ्लॅटवर आली. बोलत काहीच नव्हती. त्याने ऑर्डर केलेला केक आला. त्यानं सगळी तयारी केली आणि तिच्या मैत्रिणीचा फोन येऊ लागला. रेवती, अगं कुठं आहेस तू? कधी येतेस? मी वाट पाहते तुझी. आणि समर तिचा फोन घेऊन हक्काने म्हणाला, ती येणार नाही, आता ती इथेच राहणार आहे. आणि तिची मैत्रीण नाक उचलून म्हणाली, हे बोलणारा तू कोण? तिचं आणि माझं ठरलं आहे, ती आता माझ्याकडे राहणार आहे. आणि समर म्हणाला, हे सांगणारी तू कोण? ती आता माझी बायको आहे, त्यामुळे तिला बोलण्या अगोदर माझी परमिशन घ्यायची, कळलं? आणि त्यानं फोन ठेवून दिला. तिची मैत्रीण धक्का बसून गप्प बसली आणि रेवती खूप हसायला लागली. समरने कान पकडून तिची माफी मागितली आणि ती त्याच्या गळ्यात पडली. कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.